नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब निवडुंगे, असिस्टंट टीचर, ढोकेश्वर विद्यालय, टाकळी ढोकेश्वर. प्रथमतः अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या दैनिक ऑनलाईन चाचणीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जीएसटी ओळख आणि करबीजक म्हणजे टॅक्स इनव्हॉइस असे 2 टॉपिक त्या ठिकाणी विस्तृतपणे अभ्यासलेले आहेत. जीएसटी म्हणजे काय तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि करबीजकामध्ये वस्तू खरेदीचा करबीजक म्हणजे टॅक्स इनव्हॉइस आणि सेवा पुरवल्याचा टॅक्स इनव्हॉइस असे 2 प्रकारचे टॅक्स इनव्हॉइस आपण अभ्यासलेले आहेत. टॅक्स इनव्हॉइसमध्ये सप्लायरचा पत्ता, सप्लायरचा जीएसटी नंबर, इनव्हॉइस नंबर, इनव्हॉइस डेट, HSN कोड, SAC कोड, SGST, CGST इत्यादी बाबी आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यासले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी व्यवसाय साखळीतील जीएसटी इन ट्रेडिंग चेन हा भाग अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वस्तूचं उत्पादन झाल्यापासून ती वस्तू ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत व्यापारी जो जीएसटी आकारतात तो शासनापर्यंत कसा पोहोचतो ही या ठिकाणी आपण या व्यवसाय साखळीमध्ये अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहूया आणि या उदाहरणाच्या साहाय्याने कशा प्रकारे जीएसटी आकारतात व शासनाकडे कशा प्रकारे जमा करतात ते पाहणार आहोत. उदाहरण आहे, समजा एका उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्यास एक घड्याळ नफ्यासह 200 रुपयांना विकले. घाऊक व्यापाऱ्याने तेच घड्याळ किरकोळ व्यापाऱ्यास 300 रुपयांना व किरकोळ व्यापाऱ्याने ग्राहकास ते घड्याळ 400 रुपयांना विकले. जीएसटीचा दर आहे 12%. तर उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी खालील प्रमाणे कराची वजावट घेऊन उरलेला टॅक्स कसा भरतात ते खालील उग तक्त्यावरून अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उत्पादक, घाऊक व्यापारी यांच्यामध्ये हा पहिला व्यवहार, पहिलं ट्रान्झॅक्शन. घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांच्यामध्ये दुसरा व्यवहार, दुसरं ट्रान्झॅक्शन. आणि किरकोळ व्यापारी व ग्राहक यांच्यामध्ये शेवटचा व्यवहार, तिसरा व्यवहार झालेला आहे. उत्पादकाने घड्याळ 200 रुपयांना घाऊक व्यापाऱ्यास विकले. विकताना उत्पादकाने घड्याळाच्या किमतीवर 200 रुपयावर 12% जीएसटी आकारला. 200 रुपयावर 12% 24 रुपये होतात. म्हणून या ठिकाणी घाऊक व्यापाऱ्याला ते घड्याळ 224 रुपयाला पडले आणि हे 24 रुपये उत्पादकाने शासनाकडे जीएसटी म्हणून जमा केले. नंतर घाऊक व्यापाऱ्याने हेच घड्याळ किरकोळ व्यापाऱ्याला 300 रुपयाला विकले. घाऊक व्यापाऱ्याने किरकोळ व्यापाऱ्याकडून 300 रुपयावर जीएसटी गोळा केला. 300 रुपयावर 12% 36 रुपये होतात. 36 रुपये गोळा केला. परंतु घाऊक व्यापाऱ्याने पहिलाच 24 रुपये जीएसटी भरलेला आहे. म्हणून 36 गोळा केलेल्या करामधून 24 रुपये जर वजावट करून घेतले तर 36 वजा 24 बरोबर 12 रुपये घाऊक व्यापारी शासनाकडे जमा करणार. त्यानंतर किरकोळ व्यापाऱ्याने हे घड्याळ 400 रुपयांना ग्राहकास विकले. किरकोळ व्यापाऱ्याने 400 रुपयावर 12% जीएसटी आकारला. 400 चे 12% होतात 48 रुपये. म्हणून ग्राहकाकडून 448 रुपये किरकोळ व्यापाऱ्याने घेतले.
48 रुपये जीएसटी गोळा केला, परंतु किरकोळ व्यापाऱ्याने पहिलाच 36 रुपये जीएसटी भरलेला आहे. म्हणून 36 रुपये जर वजा करून घेतले तर 48 वजा 36 राहिले 12 रुपये. 12 रुपये किरकोळ व्यापारी शासनाकडे जमा करणार. म्हणजे हे उत्पादकाने भरलेले 24 रुपये, घाऊक व्यापाऱ्याने भरलेले 12 रुपये आणि किरकोळ व्यापाऱ्याने भरलेले 12 रुपये असे एकूण 48 रुपये शासनाकडे जीएसटी जमा झालेला आहे. या 48 पैकी 24 रुपये CGST आहे, म्हणजे केंद्राचा कर, आणि 24 रुपये राज्याचा कर आहे. या ठिकाणी तीन वेगवेगळे आर्थिक व्यवहार एकाच राज्यात झाले आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या कर बीजकातील जीएसटीची जी आकारणी आहे ती समजण्यासाठी खालील 3 टॅक्स इनव्हॉइस किंवा कर बीजक आपण थोडक्यात पाहूया. कर बीजक 1 मध्ये जीएसटी जी आकारणी आहे, घड्याळाची किंमत 200 रुपये, CGST 6% 12 रुपये, SGST 6% 12 रुपये, एकूण किंमत 224 रुपये. म्हणजेच उत्पादकाने या ठिकाणी 200 रुपये आणि 24 रुपये असे 224 रुपये त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर घाऊक व्यापाऱ्याचा जो कर बीजक आहे तो पहा. घड्याळाची किंमत 300 रुपये, CGST 6% 18 रुपये, SGST 6% 18 रुपये, म्हणजे 336 रुपये या ठिकाणी घड्याळाची किंमत होती. तिसऱ्या कर बीजकामध्ये घड्याळाची किंमत 400 रुपये, CGST 6% 24 रुपये, SGST 6% 24 रुपये, एकूण किंमत 448 रुपये. अशा रीतीने या ठिकाणी पहिला जो व्यवहार आहे या ठिकाणी B2B म्हटले, दुसरा व्यवहार B2B म्हटले, तिसरा व्यवहार B2C म्हटले. B2B म्हणजे काय किंवा B2C म्हणजे काय तर ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 2 जीएसटी धारक व्यापाऱ्यांमधील झालेल्या व्यवहारास बिझनेस टू बिझनेस थोडक्यात B2B म्हणतात. आपण जीएसटी धारक किंवा जीएसटी म्हणजे काय आपण पाहिले तर हा व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक आहे की ज्या व्यापाऱ्याचा मागील आर्थिक वर्षातील टर्नओव्हर हा 20 लाखापेक्षा जास्त होतो. अशा व्यापाऱ्यास हा ओळख क्रमांक किंवा जीएसटी नंबर घेणं बंधनकारक असतं. म्हणून अशा 2 जीएसटी धारक व्यापाऱ्यांमधील झालेल्या व्यवहारास बिझनेस टू बिझनेस म्हणजे B2B म्हणतात. वस्तूचे उत्पादन झाल्यापासून ती ग्राहकापर्यंत पोहोचते त्या साखळीतील अंतिम कडीतील व्यवहारास बिझनेस टू कंझ्युमर म्हणजेच जीएसटी धारक आणि ग्राहक यांच्यामधील जो व्यवहार होतो यास B2C असे म्हणतात. अंतिम कडीतील व्यवहारास B2C म्हणतात. या व्यवसाय साखळीतील प्रत्येक व्यापाऱ्याने भरलेल्या जीएसटीचं विवरण या ठिकाणी या तक्त्यात दिलेलं आहे. पहा, उत्पादकाने 12 रुपये अधिक 12 रुपये म्हणजे 12 रुपये CGST आणि 12 रुपये SGST असे एकूण 24 रुपये भरले. घाऊक व्यापाऱ्याने 6 रुपये CGST आणि 6 रुपये SGST असे एकूण 12 रुपये भरले. किरकोळ व्यापाऱ्याने देखील 6 रुपये CGST आणि 6 रुपये SGST असे एकूण 12 रुपये भरले. म्हणजे एकूण भरणा जर आपण पाहिला तर CGSTचा 24 रुपये, SGSTचा 24 रुपये आणि एकूण GST जो आहे तो 48 रुपये या ठिकाणी भरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं की प्रत्येक व्यापारी त्या ठिकाणी आपण स्वतः भरलेला जो खरेदीच्या वेळी भरलेला जो कर आहे तो कर गोळा केलेल्या करामधून वजावट करून घेत होता आणि उरलेला कर शासनाकडे भरत होता. म्हणजे खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची जी वजावट आहे त्याला या ठिकाणी आपण ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट निविष्ट कराची जमा असं या ठिकाणी म्हणणार आहोत. तर वस्तू विकताना
व्यापाऱ्याने गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स होय. तसेच व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी, त्याच व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजेच इनपुट टॅक्स होय. म्हणजे विकताना व्यापारी कर गोळा करतो आणि खरेदी करताना कर भरतो. विकताना गोळा केलेला कर त्याला आउटपुट टॅक्स असं म्हणायचं आणि खरेदी करताना भरलेला कर जो आहे, दिलेला कर जो आहे, त्याला इनपुट टॅक्स असे म्हणायचं. व्यापारी गोळा केलेल्या करातून दिलेल्या कराची वजावट घेतो, त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उत्पादकाने 24 रुपये जीएसटी भरला. घाऊक व्यापाऱ्याने घड्याळ खरेदी करताना 24 रुपये भरले होते, मात्र घाऊक व्यापाऱ्याने किरकोळ व्यापाऱ्याकडून 36 रुपये गोळा केले, म्हणून त्याने या गोळा केलेल्या 36 रुपयामधून खरेदी करताना भरलेला 24 रुपये कर वजा करून घेतला. 12 रुपये या ठिकाणी कर शासनाकडे भरला. या 12 रुपयाला या ठिकाणी ITC असे म्हणतात. ITC असे म्हणतात. ITC म्हणजे काय, तर या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC व्यापारी गोळा केलेल्या करातून दिलेल्या कराची वजावट घेतो, त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात, म्हणजे ITC म्हणतात. म्हणून देय जीएसटी म्हणजे उर्वरित कर. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट ITC. शासनाकडे कराचा भरणा करताना साखळीतील प्रत्येक व्यापारी त्याने खरेदीच्या वेळी दिलेला कर विक्रीच्या वेळी गोळा केलेल्या करामधून वजा करून उरलेला कर भरतो. तर या ठिकाणी प्रत्येक व्यापारी गोळा केलेल्या करामधून खरेदी करताना भरलेला कर वजा करून घेतो, हे या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा भाग आपल्या लक्षात आला असेल अशा प्रकारची मी आशा करतो. याच भागावर आधारित काही उदाहरणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रथमतः पुस्तकामध्ये सोडून दिलेली काही 2-3 उदाहरणे आपण पाहणार आहोत आणि नंतर अभ्यास किंवा सराव संच 4.2 मधील काही उदाहरणं आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहिले उदाहरण पाहूया. श्री रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत. त्यांनी वस्तू खरेदीच्या वेळी 6,500 रुपये जीएसटी दिला व विक्री करून 8,000 रुपये जीएसटी गोळा केला. तर इनपुट टॅक्स व आउटपुट टॅक्स किती? रोहित यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळेल? त्यांनी देय असलेला जीएसटी काढा. केंद्राचा व राज्याचा देय कर काढा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रोहित यांचा देय कर म्हणजे शासनाकडे भरायचा कर. आता विक्रीच्या वेळी घेतलेला गोळा केलेला कर जो आहे त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हटलंय, तो 8,000 रुपये. खरेदीच्या वेळी दिलेला म्हणजे भरलेला जो कर आहे त्याला इनपुट टॅक्स म्हणतो आपण, तो 6,500 रुपये आहे. म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट ITC 6,500 रुपये. देय कर जो आहे विक्रीच्या वेळी घेतलेला कर म्हणजे गोळा केलेला कर वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे खरेदीच्या वेळी भरलेला कर. या दोन्हींची वजावट घेतली म्हणजे 8,000 वजा 6,500, तर 1,500 रुपये या ठिकाणी देय कर आहे. म्हणून केंद्राचा देय कर बरोबर 1,500 भागिले 2 बरोबर 750 रुपये आणि राज्याचा देय कर सुद्धा तेवढाच म्हणजे 750 रुपये. दुसरं उदाहरण आहे या ठिकाणी.
मेसर्स जे केमिकल्सने 8,000 रुपयांचा करपात्र किमतीचा लिक्विड सोप खरेदी केला व ग्राहकाला तो 10,000 रुपये या करपात्र किमतीला विकला. जीएसटीचा दर 18% आहे. तर मेसर्स जे केमिकल्सचा केंद्राचा देयकर व राज्याचा देयकर काढा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कर माहीत नाही, मात्र करपात्र रक्कम आपणास माहीत आहे. खरेदीच्या वेळी 8,000 रुपयांचा लिक्विड सोप खरेदी केला आणि करपात्र रक्कम ही 8,000 रुपये आहे. म्हणून याच्यावर आपल्याला 18% कर किती येतो, जीएसटी किती येतो ते आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल. म्हणून खरेदीच्या वेळी दिलेला कर, त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतो, तो 8,000 रुपयांच्या खरेदीवर 18% दराने 18/100 गुणिले 8,000, या ठिकाणी 2 शून्य कॅन्सल होतील, इथं 80 राहतील. 80 गुणिले 18, 18 8 144 आणि 0 1440 रुपये या ठिकाणी जीएसटी भरलेला आहे आणि हा खरेदीच्या वेळी भरलेला आहे. म्हणून आपण ITC म्हणणार. म्हणून ITC बरोबर 1440 रुपये. इनपुट टॅक्स क्रेडिट 1440 रुपये. आता आउटपुट टॅक्स काढूया आपण. म्हणजे विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर, विक्रीच्या वेळी ग्राहकाकडून गोळा केलेला कर. या ठिकाणी विक्री तो 10,000 रुपया किमतीला विकलेला आहे लिक्विड सोप, म्हणून 10,000 रुपयावर 18%, म्हणून 18/100 गुणिले 10,000, 100चे 2 शून्य, 10,000चे 2 शून्य कॅन्सल झाले, 100 गुणिले 18 बरोबर 1,800 रुपये. म्हणून देय कर बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC. म्हणून 1800 वजा 1440 बरोबर 360 रुपये. म्हणून मे जय केमिकल्सचा केंद्राचा देय कर 360/2 180 रुपये आणि तेवढाच राज्याचा देय कर बरोबर 180 रुपये. म्हणून या ठिकाणी जय केमिकल्सचा केंद्राचा देय कर 180 रुपये आणि राज्याचा देय कर देखील 180 रुपये. आता हेच उदाहरण परंतु थोडंसं वेगळ्या प्रकारे विचारलेलं आहे. पहा, मे जय केमिकल्सने 8,000 रुपयांचा कंसात दिले करासह किंमत लिक्विड सोप खरेदी केला व ग्राहकाला 10,000 रुपयांना करासह किंमत विकला. तर जय केमिकल्सचा देय केंद्राचा देयकर व राज्याचा देयकर काढा. येथे कराचा दर 18% आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, वस्तूच्या किमती करासहित दिलेल्या आहेत. या पूर्वीच्या उदाहरणामध्ये करपात्र किमती दिल्या होत्या, कर मात्र त्याच्यामध्ये समाविष्ट नव्हता. या ठिकाणी 8,000 रुपयामध्ये कर समाविष्ट आहे, 10,000 रुपयामध्ये करासह गोळा केलेली किंमत आहे. मग या ठिकाणी वस्तूची करासह किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक कर. म्हणजेच या ठिकाणी जर आपण शतमानाच्या भाषेत पाहिलं तर लिक्विड सोपची करपात्र किंमत 100 रुपये असेल तर करासह किंमत 118 रुपये होते. 100 रुपयावर 18% 18 रुपये येतात. म्हणून 100 अधिक 18 बरोबर 118 रुपये होतात. आणि करासह किंमत आणि करपात्र किंमत यांचं गुणोत्तर जे आहे ते स्थिर आहे. करपात्र किंमत वाढली तर करासह किंमत वाढते त्या प्रमाणात. म्हणून करासह किमतीचे करपात्र किमतीशी असणारे गुणोत्तर हे नेहमी स्थिर असतं. म्हणून या ठिकाणी
118 रुपये एकूण किमतीसाठी जर 100 रुपये करपात्र किंमत असेल तर 8,000 रुपये एकूण किमतीसाठी x रुपये करपात्र किंमत मान. म्हणून या ठिकाणी ही दोन्ही गुणोत्तर स्थिर आहेत. x चे 8,000 रुपयाशी असणारं गुणोत्तर हे 100 चे 118 असणाऱ्या गुणोत्तराबरोबर आहे. म्हणून हे 8,000 जे आहेत ते भागिले आहेत, उजवीकडे घेतले गुणिले झाले. म्हणून x बरोबर 8,000 गुणिले 100 भागिले 118. ही आकडेमोड जर आपण केली या ठिकाणी तर ती 6,779.66 रुपये एवढी येते. म्हणजेच खरेदीच्या वेळी भरलेला जीएसटी बरोबर 8,000 वजा 6,779.66. 6,779.66 काय आले तर ही या ठिकाणी करपात्र किंमत आहे. एवढ्या किमतीला लिक्विड सोप खरेदी केला आणि त्याच्यावर त्यावेळी भरलेला जीएसटी जो आहे तो 8,000 वजा 6,779.66 म्हणजेच 1,220.34 रुपये हा त्या ठिकाणी कर भरलेला आहे. आणि यालाच आपण इनपुट टॅक्स म्हणतो. इनपुट टॅक्स 1,220.34. म्हणून ITC किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट ITC बरोबर 1,220.34 रुपये. त्याचप्रमाणे विक्रीच्या वेळी 10,000 रुपये एकूण किमतीसाठी Y रुपये करपात्र किंमत मानू. म्हणून Y भागिले 10,000 बरोबर 100 भागिले 118. ही दोन्ही गुणोत्तर स्थिर आहेत. हे 10,000 इकडे घेऊया. Y बरोबर 10,000 गुणिले 100 म्हणजेच या ठिकाणी 10 लाख झाले भागिले 118. 118 ने जर 10 लाखाला भागलं तर 8,000 बरोबर आहे 8,474.58 रुपये एवढी करपात्र किंमत येते. म्हणून या ठिकाणी तो जो लिक्विड सोप आहे तो 8,474.58 रुपयास विकला. आणि विकताना गोळा केलेला कर जो आहे, विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर जो आहे म्हणजे त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो, तर तो 10,000 वजा 8,474.58 बरोबर 1,525.42 रुपये. म्हणून देय कर बरोबर गोळा केलेला कर वजा वजावटीची रक्कम म्हणजेच ITC 1,220.34. म्हणून 1,525.42 वजा 1,220.34 बरोबर 305.08 रुपये. म्हणून केंद्राचा देय कर बरोबर राज्याचा देय कर बरोबर हे 305.08 भागिले 2 बरोबर 152.54 रुपये. म्हणून या ठिकाणी जय केमिकल्सचा केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर प्रत्येकी 152.54 रुपये आहे. तर अशा रीतीने ही 2-3 उदाहरणे या ठिकाणी पुस्तकामध्ये सोडून दाखवलेली आहेत. आता आपण या ठिकाणी सराव संच 4.2 मधली 1-2-3 उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत. सराव संच 4.2 मधलं पहिलं उदाहरण आहे चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या 1 महिन्याच्या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला. तर सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा. सिंपल उदाहरण आहे. हा 1 महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत चेतना स्टोर्सने खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला
आणि 1,22,500 रुपये GST विक्री करून गोळा केला तर चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय GST काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आउटपुट टॅक्स म्हणजे विक्रीच्या वेळी घेतलेला टॅक्स, विक्रीच्या वेळी गोळा केलेला टॅक्स हा 1,22,000 रुपये 22,500 रुपये आहे. त्यानंतर इनपुट टॅक्स म्हणजे खरेदीच्या वेळी दिलेला टॅक्स किंवा भरलेला टॅक्स जो आहे तो 1,05,000 रुपये आहे. म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट, त्याला आपण ITC म्हणतो, तो 1,05,000 रुपये आहे. म्हणून या ठिकाणी देय GST जो आहे तो आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट जर आपण केलं तर या ठिकाणी 1,22,500 वजा 1,05,000 बरोबर या ठिकाणी 22,000 रुपये. आणि म्हणून या ठिकाणी चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय GST बरोबर 22,000 रुपये. फार सोपं उदाहरण होतं. आउटपुट टॅक्स किती, इनपुट टॅक्स किती, दोन्हींची वजावट म्हणजेच किंवा दोन्हीमधला फरक म्हणजेच चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय GST. पुढचं उदाहरण पाहूया. या ठिकाणी सराव संच 4.2 मधलं उदाहरण क्रमांक 3. आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये GST भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये GST गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये GST देऊन विकत घेतल्या तर प्रत्येक व्यवहारात देय GST काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर म्हणजे CGST व राज्याचा देय कर म्हणजे SGST काढा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्यवसायातील साखळी खालील प्रमाणे आहे. आमिर एंटरप्राइजने 3,800 रुपये GST भरून चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी केल्या आणि त्या अकबरी ब्रदर्सला 4,100 रुपये GST गोळा करून विकले. मयंक फूड कॉर्नरने याच बाटल्या, सॉसच्या बाटल्या अकबरी ब्रदर्सकडून 4,500 GST देऊन विकत घेतल्या. म्हणजे या ठिकाणी ही साखळी अशी आहे. अमित एंटरप्राइजने त्या अकबरी ब्रदर्सला विकल्या, अकबरी ब्रदर्सने त्या मयंक फूड कॉर्नरला विकल्या. तर ही जी साखळी आहे या साखळीमध्ये 2 वेळेला व्यवहार झालेला आहे. दोन्ही व्यवहारामध्ये आपल्याला या ठिकाणी देय GST काढायचा आहे. दोन्ही व्यवहारामध्ये आपल्याला भरावा लागणारा केंद्राचा देय कर म्हणजे CGST व राज्याचा देय कर म्हणजे SGST काढायचा आहे. पहिल्यांदा आपण आमिर एंटरप्राइजेससाठी या ठिकाणी इनपुट टॅक्स म्हणजे खरेदीच्या वेळी दिलेला टॅक्स. तर आमिर एंटरप्राइजने खरेदीच्या वेळी दिलेला टॅक्स जो आहे तो 3,800 रुपये. आणि म्हणून आता आउटपुट टॅक्स म्हणजे अकबरी ब्रदर्सकडून गोळा केलेला टॅक्स म्हणजे आमिर एंटरप्राइजने अकबरी ब्रदर्सकडून गोळा केलेला टॅक्स जो आहे विक्रीच्या वेळी तो आहे 4,100. म्हणून आमिर एंटरप्राइजेससाठी ITC जो आहे तो आहे 3,800 रुपये. खरेदीच्या वेळी दिलेला टॅक्स म्हणून तो आहे 3,800 रुपये.
म्हणून देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC रुपये 4100 वजा 3800 बरोबर 300 रुपये. 300 रुपये. म्हणून आमिर एंटरप्राइजेसचा देय जीएसटी बरोबर 300 रुपये. म्हणून आमिर एंटरप्राइजेसला भरावा लागणारा CGST बरोबर SGST बरोबर 1/2 गुणिले GST बरोबर 1/2 गुणिले 300 बरोबर रुपये 150. म्हणून आमिर एंटरप्राइजेसला भरावा लागणारा केंद्राचा देय कर 150 रुपये तसेच राज्याचा देय कर देखील 150 रुपये. हे झालं पहिल्या व्यवहारामध्ये आमिर एंटरप्राइजेससाठी. आता दुसऱ्या व्यवहारामध्ये म्हणजे अकबरी ब्रदर्ससाठी या ठिकाणी आपण पाहूया. अकबरी ब्रदर्ससाठी जर आपण विचार केला तर इनपुट टॅक्स जो आहे म्हणजे खरेदीच्या वेळी दिलेला टॅक्स अकबरी ब्रदर्सने ज्या वेळेला आमिर एंटरप्राइजेसकडून सॉसच्या बाटल्या खरेदी केल्या त्यावेळेला टॅक्स भरला 4100. म्हणून अकबरी ब्रदर्ससाठी इनपुट टॅक्स आहे 4100. आउटपुट टॅक्स म्हणजे मयंक फूड कॉर्नरकडून गोळा केलेला टॅक्स जो आहे तो आहे 4500 रुपये. म्हणून अकबरी ब्रदर्ससाठी ITC जो आहे तो 4100. म्हणून देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC. आउटपुट टॅक्स आहे 4500 वजा ITC आहे 400 बरोबर रुपये 400. म्हणून अकबरी ब्रदर्ससाठी देय जीएसटी रुपये 400. म्हणून अकबरी ब्रदर्सला भरावा लागणारा CGST बरोबर SGST बरोबर 1/2 गुणिले GST बरोबर 1/2 गुणिले 400. म्हणून या ठिकाणी 200 रुपये. म्हणून अकबरी ब्रदर्सला भरावा लागणारा केंद्राचा कर म्हणजे CGST 200 रुपये तसेच राज्याचा कर म्हणजे SGST बरोबर सुद्धा 200 रुपये. तर अशा प्रकारे हे दुसरं एक उदाहरण होतं. त्यानंतर तिसरं एक उदाहरण पाहूया आपण या ठिकाणी. 6वं उदाहरण आहे 5 संच 4.2 मधलं. खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक म्हणजे B2C यासाठीचे कर बीजक टॅक्स इनव्हॉइस तयार करा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये नाव पत्ता तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या अशा प्रकारे माहिती दिली. पुरवठादार मी त्याचा पत्ता त्याचं राज्य तारीख इनव्हॉइस क्रमांक GST क्रमांक वस्तूचा तपशील दिलेला आहे. मोबाईल बॅटरीचा दर रुपये 200 एक नग GSTचा दर 12% HSN कोड दिलेला आहे मोबाईल बॅटरीसाठी. हेडफोनचा दर दिला आहे रुपये 750 एक नगासाठी. GSTचा दर आहे 18% HSN कोड देखील या ठिकाणी दिलेला आहे. तर यावरून आपण या ठिकाणी टॅक्स इनव्हॉइस तयार करणार आहोत. म्हणजे वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइसचा जो नमुना आहे तो या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो वस्तू खरेदीचा कर बीजक जो आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी मी हा जो पत्ता आहे तो पत्ता घेतलेला आहे. सप्लायरचा पत्ता घेतलेला आहे. पुरवठादाराचा पत्ता घेतलेला आहे. मेसर्स नाथा मोबाईल शॉपी आनंद कॉम्प्लेक्स अपोजिट जिल्हा परिषद स्कूल ZP स्कूल टाकेडोकेश्वर तालुका पारनेर डिस्ट्रिक्ट अहमदनगर स्टेट महाराष्ट्र. या ठिकाणी मी त्याचा GST नंबर घेतलेला आहे 27 ADKPN 4786H 1Z5. या ठिकाणी इनव्हॉइस नंबर आहे GST 007. या ठिकाणी इनव्हॉइस डेट आहे 15 सप्टेंबर 2019. या ठिकाणी दोन वस्तू आपण या ठिकाणी दोन वस्तूंसाठी हा टॅक्स इनव्हॉइस आहे. पहिली वस्तू आहे मोबाईल बॅटरी. मोबाईल बॅटरीचा हा HSN कोड दिलेला आहे 8507. दर दिलेला आहे या ठिकाणी रुपये 200 एका नगासाठी म्हणजेच करपात्र रक्कम आहे 200 रुपये. त्याच्यावरती 6% CGST
200 रुपयावर 6% 12 रुपये होतात. 6% SGST ते 12 रुपये होतात. म्हणजे 12 रुपये 12 रुपये 24 रुपये आणि हे 200 रुपये 224 रुपये झाले. त्यानंतर दुसरी वस्तू होती हेडफोन. त्याचा HSN कोड आहे 8,518 रुपये. त्याचा दर आहे 750 रुपये. एका नगासाठी 750 रुपये. म्हणजेच करपात्र रक्कम आहे रुपये 750. 18% GST आहे. पैकी 9% हा CGST आणि 9% SGST. मग 750 रुपयावर जर 9% आकारला तर ते 67.50 रुपये म्हणजे 67 रुपये 50 पैसे हा CGST झाला आणि तेवढाच 67.50 SGST झाला. आणि म्हणून या ठिकाणी पहा 67.50 अधिक 67.50 अधिक 750 बरोबर 885 रुपये एकूण झाले. हे 885 आणि हे 224 रुपये एकूण या ठिकाणी 1109 रुपये म्हणजे 1109 रुपयाचा हा एकूण या ठिकाणी ही किंमत आहे. म्हणजे हा झाला इनव्हॉइस, टॅक्स इनव्हॉइस, वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला देखील अशा प्रकारचा हा टॅक्स इनव्हॉइस तयार करता आला पाहिजे. त्यासाठी सप्लायरचा म्हणजे पुरवठादाराचा पत्ता, GST नंबर, इनव्हॉइस डेट, HSN कोड, प्रॉडक्ट, रेट, टॅक्स अमाऊंट, क्वांटिटी, CGST, SGST, टोटल अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हा टेबल तयार करता आला पाहिजे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो हा जो तिसरा भाग होता या चॅप्टरमधला तो म्हणजे व्यवसाय साखळी जी आहे, ट्रेडिंग चेन, GST मधली ट्रेडिंग चेन जी आहे ती या ठिकाणी आज आपण पाहिली. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी जर व्हिडिओ आपणास हा आवडला असेल तर आपण लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.